काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यामुळे सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा। सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली तर काँग्रेसनं आरोप फेटाळले। सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला बोल तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांचं वक्तव्य। नारी शक्ती विधेयकाला मंजुरी देऊन महिलांना 33% आरक्षण देऊया। लाल किल्ल्यावरनं मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावरती राजकारण झाल्याची ही खंत व्यक्त। नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही, संजय राऊतांचा सवाल। तर विधेयक एक मतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा। अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो मोहीम। हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतून अभियानाला सुरुवात। तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरनं झाकल्या, दिपकेंनी शाळेतलं वास्तव दाखवलं। ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग। मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा तर तुळजापुरात बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार, सरनाईकांचा मिश्किल टोला। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, मराठी शिकण्यासाठी आज शेवटचा दिवस, 18 तारखेपासून कारवाई करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। सिडकोच्या 4779 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू। नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि तळोजामधील घरांचा समावेश। ईडब्ल्यूएस अंतर्गत 23 ते 43 लाखांपर्यंत घरं मिळणार। पंजाबच्या मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी आंदोलन। पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांसह अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठा बंदोबस्त।